शहादा 26/11 शहीदांना अभिवादनार्थ रक्तदान शिबिराचे आयोजन। पोलीस अधिकारी, कर्मचारी व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग। 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी, अंमलदार व जवानांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नंदुरबार जिल्ह्यात आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। त्यानुसार पोलीस अधीक्षक नंदुरबार श्रवण दत्त एस यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले। रक्तदान शिबिराचे उद्घाटन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा शहादा प्रांताधिकारी डॉक्टर कृष्णकांत कनवारिया आणि उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी शहादा तहसीलदार दीपक गिरासे, शहादा पोलीस स्टेशनचे निरीक्षक निलेश देसले, सारखेडा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी रवींद्र बागुल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। या रक्तदान उपक्रमात पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड तसेच शहरातील युवक, ग्रामीण भागातील तरुण आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। शहीदांच्या बलिदानाची आठवण मनात ठेवत समाजहिताच्या कार्यात सहभागी होण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला। पोलीस विभागाच्या पुढाकाराने आयोजित केलेले हे रक्तदान शिबिर जिल्हाभरातून कौतुकास पात्र ठरत आहे। सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24। 26 नोव्हेंबर 2008 मुंबई शहरात जो दहशतवादी हल्ला झाला था, त्या दहशतवादी हल्ल्यात जे पोलीस जवान शहीद झाले होते, त्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार जिल्ह्यात रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे। त्याचाच एक भाग म्हणून शहादा उपविभागातील मसावत, दडगाव, शहादा आणि सारंगखेडा या हद्दीतील नागरिक, पोलीस दल आणि होमगार्ड यांच्याकरता आज आम्ही रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे। या ठिकाणी आतापर्यंत 50 रक्तदात्यांनी रक्तदान केलेले आहे आणि सदरचा कार्यक्रम हा संध्याकाळी 5 वाजेपर्यंत चालू असणार आहे। आणि आजूबाजूचे ग्रामीण भाग आहे त्यातील युवक आणि नागरिकांना आम्ही आवाहन करतो की जास्तीत जास्त या शिबिरात भाग घेऊन रक्तदान करावे। अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपले YouTube चॅनलला सबस्क्राइब करा।